ना कुठेतरी जाऊया, खूप कंटाळा आलाय आणि बाहेर खूप छान क्लायमेट झाले, जाऊया का कुठेतरी? सध्या पुण्यामध्ये पाऊस पडतोय आणि इकडे डोंबिवलीला खूप गारवा निर्माण झाले. मी डोंबिवलीला राहतो, सो इथून जवळ हाजी मलंगगड आहे आणि तुम्हाला माहितीच आहे आता तिथे फनिक्युलर रेल्वे चालू झाली आहे. हाय रित्वी. वेदर आहे ना पूर्ण पावसाळ्यासारखं झालंय सगळीकडे, पूर्ण म्हणजे फुल पावसाळावाला फील आहे. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला हाजी मलंगगडला कसं जावं, काय जावं त्याबद्दल माहिती देणार आहे. सो तुम्ही तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने येऊ शकता आणि जर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टनी यायचं असेल तर कल्याण रेल्वे स्टेशनला उतरा आणि तिथून बस, शेअरिंग ऑटो हे सर्व अवेलेबल आहे, किंवा ओला उबर करूनही तुम्ही जाऊ शकता. कारण कल्याणपासून बरंच लांब आहे, जवळजवळ 1 तास लागतो. आणि कारने जर तुम्ही मुंबईवरून येत आहे तर कल्याणच्या जवळ आहे. मॅपमध्ये जस्ट सर्च करा हाजी मलंग रोपवे आणि तो बरोबर त्यांची रोपवे जिथून चालू होते तिथे नेऊन सोडेल तुम्हाला. सो चलो लेट्स गो. इथून सरळ जाण्याच्या जागी इथून पलावामधून चाललो आहे, म्हणजे जो खरा रोड आहे तो हाजी मलंगचा पुढे कल्याण फाटा जो लागतो पाईपलाईन रोडला तिकडून आहे. पण मी आता दुसऱ्या वेने चाललो आहे, कारण पहिलं तर आपण हेल्मेट नाही आणलं आहे आणि आमच्यासाठी मुळात हे लोकल आहे. सो इथून आता आम्ही आतून या पल्लावा जो तळोजा साईडचा पल्लावा आहे, लेकशोर म्हणतात याला, इथून चाललो आहे. मुळात इथे खूप छान वाटतं, एकदम मस्त जी यांनी सिटी डेव्हलप केली आहे. म्हणजे हे डोंबिवलीमध्ये आहे ना, तिकडे रिजन्सी आलं आहे, इथे म्हणजे मी रुणवालमध्ये राहतो, हे लोढा, याच्या मोठमोठ्या टाउनशिप झाल्या आहेत आणि यांचे इंटरनल रोड्स वगैरे एकदम बाई टॉप नॉच आहे, मस्त एकदम पूर्णपणे फॉरेन वाईब आहे. आणि लिटरली पलावाचं जेवढं एक्झिस्टिंग आहे ना, म्हणजे लोढा पलावाचं, त्यापैकी हे जे लेक शोअर आहे तुम्हाला इथून फिरताना ना खूप भारी फील येणार, म्हणजे एकदम फॉरेनसारखा. सो तो आता फील घेत घेत आपण जाऊया बॅक साईडने आणि आता पुढे जाऊन आम्ही तळोजाच्या रोडला लागू, जो कल्याण किंवा डोंबिवलीवरून तळोजाला जातो वाया पाईपलाईन. आणि त्या रोडने आम्ही हाजी मलंग जाऊ, ज्याच्यामध्ये ट्रॅफिक नाही मिळत, असं काही गर्दी वगैरे नाही मिळत. त्यामुळे तिथून जाऊया. आणि थोडासा गाववाला रस्ता आहे, मला असं नेचर छान वाटतं. त्या ट्रॅफिक आणि हायवेला उगीच ट्रक आणि यांच्या गाड्यांच्या धुरात गर्दीत जाण्यापेक्षा. सो चलो. इथे पलावाने हे जे माझ्या मागे बंगले दिसत आहेत असे छान बंगलोज वगैरे बांधले आहेत. सो फुल भारी फील होतो. आणि खरं बघितलं ना तर याच्यापेक्षा जास्त जे लोढाचं अप्पर ठाणे म्हणून आहे तिथले जे बंगलोज आहेत ना, म्हणजे तिथून जर आपण रात्रीचं फिरलो, आतमध्ये एंट्री केली आणि तो जो परिसर बघितला, भाई ते तर एकदमच भारी वाटतं, कुठेतरी बाहेर आल्यासारखं. सो तुम्ही जवळपास राहत असाल ना तर लोढा अप्पर ठाणेला नक्की व्हिजिट करा, जिथे बंगलोज आहेत तिथे खूप भारी वाटतं. बाकी हे जे तिन्ही प्रोजेक्ट आहेत, म्हणजे हे डोंबिवलीत मोठमोठ्या टाउनशिप वगैरे झाले आहेत, जे मुंबईला जॉबला जातात, लोकल ट्रेन ज्यांना गरजेची आहे त्यांच्या काही कामाचं नाही आहे, त्यांच्यासाठी उलटा त्रास आहे हा. इथे हा असा छान गुरुद्वारा पण आहे. आणि आता आपण एक्झिटला आलो आहे तळोजा रोडच्या. सो आता इथून एक्झिट करू, राईट टर्न करू आणि थोडं पुढे जाऊन लेफ्ट साईडने आपल्याला म्हणजे लेफ्टला रोड जातो, जिथून आपण हाजी मलंगला जाऊ शकतो. त्या टर्ननंतर 2-2.5 किलोमीटरनी आता हा टर्न आला आहे. सो आता इथून आपण लेफ्ट घेणार. हा बघा, सरळ गेला तळोजाकडे आणि लेफ्टला गेला हाजी मलंगगडकडे. ॲक्च्युली थोडा पाऊस चालू झाला आहे, थेंब इकडे मागे तुम्हाला कळत असेल, दिसत असेल तर तो बघा पावसाचा ढग आहे मागे. सो चलो. थोडा एकदम हलकासा शिंपडतोय पाऊस. आणि फायनली आपल्याला हाजी मलंगगड दिसायला लागला आहे, म्हणजे दिसतो तर आधीपासून होता, आता अजून जवळ दिसायला लागला. हा जो राईटला तुम्हाला समोर सुळका दिसतोय तोच आहे हाजी मलंगगड.
सो चलो. रित्वी आपल्याला माहिती देते हाजी मलंगगड बद्दल. हे गावागावातले रस्ते आहेत आणि या रोडला पण आजूबाजूला रिसॉर्ट्स वगैरे आहेत. सो इथे पण स्टे करतात लोक. छान पूल वगैरेवाले रिसॉर्ट आहेत इथे बरेचसे. जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा मी आणि माझ्या आजूबाजूवाले आम्ही इकडे वरती चढायचो. त्या गडावर वरती जायचो आणि यायचो, कारण आपल्याला इम्युनिटी स्ट्रॉंग करायची होती त्यासाठी. आणि लॉकडाऊनमध्ये कुठेही जायला अलाऊ नव्हतं, पण इथे यायला मी आधी जिथे राहायचो तिथून असा बॅक साईडने गावागावामधून रोड होता, त्याच्याने यायचो आम्ही. जे इथलं बस स्टॉप आहे इथून राईटला, इथून नाही सॉरी, हे बघा ही इथून मेन एंट्री आहे आणि हा मेन कल्याणकडून रस्ता आला. इथे राईटला बस स्टॉप आहे. पण आता असं वाटतंय मला की बस पण आता वरती जातात, कारण आधी इथे फक्त खाली पायथ्यालाच थांबायच्या, पण आय थिंक आता वरती जातात वाटतं बस. आणि इथून जो घाट लागतो, म्हणजे नुसता चढ आहे, टर्न वगैरे नाही, बट घाट लागतो, मजबूत चढ आहे इथून. आणि आमच्या मागे हाजी मलंगगड. भाई पावसाळ्यात तर इथे जन्नत असते, जन्नत. हलके हलके थेंब शिंपडत आहेत अंगावर. सो भाई पावसाळ्यात तर जन्नत असते. तुम्ही हाजी मलंगला पावसाळ्यात कधी विजिट केलं नसेल तर भाई मस्ट विजिट प्लेस आहे पावसाळ्यात. हे बघा इथे टॅक्सी चालली आहे. अशा टॅक्सीज पण असतात ज्या आपल्याला शेअरिंगनी इथे हाजी मलंगगडला घेऊन येतात कल्याणवरून. रित्वी भिजणार आता रित्वीची वाट आहे. तो विमान बघ, विमान बघ. हात असे असे कर, असे असे आपण करतो ते. हे टू व्हीलर पार्किंगचे 20 रुपये. जर 2 तास थांबतोय आपण तर 20, 40, 60, 80 असा रेट आहे. इथे पार्किंग आणि हा रोपवे स्टेशन ज्याचं नाव आहे गिरीदर्शन. इथे ॲडल्टसाठी रेट आहे रोपवेचा 150 रुपये. रिटर्नचा रेट आहे 150. सिंगलचा काय प्लॅन आहे मला माहीत नाही, बट 150 रुपयात जाऊन येतं. आणि आय थिंक 5 वर्षांखाली काहीतरी मुलांना फ्री आहे. हा इथला तिकीट काउंटर आहे आणि इथे रेट्स आता दाखवतो मी तुम्हाला. सो रिटर्नचे 150 रुपये आणि सिंगल जर तुम्हाला करायचं असेल रिटर्नचे 150 रुपये. लहान मुलांसाठी 75 आणि पास सिस्टीम पण आहे 1050 रुपये, कारण वरती लोक राहतात पण. आणि इथल्या लोकल लोकांसाठी असणार हे. आम्ही तर वरती नाही जात आहे, कारण थोडं जर लवकर आलो असतो ना आम्ही 3, 3:30च्या अराऊंड तर नक्की गेलो असतो. पण आता काय अंधार होणार अर्ध्या तासात, त्यामुळे आता थोडं पुढे जाऊन सनसेट एन्जॉय करू. आणि इथे रित्वी पलटे, इथे छान शंकराची मूर्ती बनवली आहे आणि लगेज वगैरे असेल तर इथून मागून नेता येतं. हा विमान दिसतोय का तुम्हाला? हा इथे डोंगराच्या मधून येतो आणि जो फील होतो ना, जे बघायला भारी वाटतं, गायब. फनिक्युलर रेल्वे भरते आणि आता रेडी आहे ही जाण्यासाठी, इकडे वरती जाण्यासाठी. हा हिचा ट्रॅक आहे. फायनली आता जाण्याचा टायमिंग झाला आहे आणि ही चालली. रे तू पुढे नको जाऊ. चलो बाय बाय. इथे ड्रायव्हरची केबिन, इथे ड्रायव्हर आहेत आणि इथे पॅसेंजर. आता ही एक जाणार आणि दुसरी येणार. दुसरी येते बघा वरतून. मध्ये एक क्रॉसिंग आहे, तिथे ह्या दोघी क्रॉस होतात. अदरवाईज एकच ट्रॅक आहे.
ॲक्च्युली आज कुछ तुफानी आहे करून मी एका सिक्रेट जागेला आलो आहे जिथून या ट्रेनचा व्ह्यू खूप भारी दिसेल. सो आता इथून मी तुम्हाला फुटेज दाखवतो. ॲक्च्युली मी या फनिक्युलर रेल्वेचा एक इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकला आहे ज्याला 1.9 मिलियनच्या पुढे व्ह्यूज आले आहेत. बट मी तिथे कॉमेंट्स वाचल्या. बरेच लोकांचं म्हणणं आहे की इथे खूप गर्दी असते. अरे तुम्ही इथे या, कुठेही जा. इवन आम्ही रिसॉर्ट वगैरे प्रॉपर्टी वगैरेंना पण जातो, कुठे जेवायला जातो, तर लोकांच्या कॉमेंट्स असतात की आम्हाला चांगलं नाही मिळालं किंवा गर्दी होती. तुम्ही वीक एंडला कधीही जाल तर तुम्हाला कुठेही जा गर्दीच मिळणार आहे. असं कधीच नाही होणार की तुम्हाला गर्दी नाही मिळाली आहे. आता बघा ना, आम्ही वीकडेजमध्ये आलो आहे, आज गुरुवार आहे, संध्याकाळी आलो आहे आणि कोणी नाही आहे इथे. एकदम म्हणजे चिल. आता हे फनिक्युलर रेल्वे आली आहे, त्याची गर्दी आहे, थोडीशी लोकं आली आहेत, बट कोणीही नाही आहे इथे. आणि हे बघा छान सनसेट होतं आता मस्त एकदम. आणि इथे ऋत्वी शीतलचं फोटो सेशन चालू आहे. जस्ट ड्रोन उडवून झाला आहे. ॲक्च्युली मी खूप वेळ वाट बघत होतो दुसरी म्हणजे अजून एक राऊंड होईल, पण गर्दी नसल्यामुळे फनिक्युलर रेल्वे जातच नाही आहे. बराच वेळ वाट बघितली तर तो मस्त शॉट मिळाला असता आपल्याला, त्यांची क्रॉसिंग होते वगैरे. पण ठीक आहे, इथे मस्त सनसेट बघतो आहे आम्ही, एन्जॉय करतो इथे. आणि मेन गोष्ट काय, इथं मागून आहे ना विमान, म्हणजे तो ऑफकोर्स आता इथे कॅमेऱ्याला दिसणार नाही, पण या डोंगरांच्या मधून जातो भाई, इथे खूप भारी वाटतं. जो फील येतो ना मस्त. आणि ही सेम गोष्ट विमानातून हाजीमलंगड बघणं म्हणजे भाई खूप भारी वाटतं. आणि फायनली आता आम्ही निघालो आहे, कारण ऑलमोस्ट सनसेट झालाच आहे आता. सो चलो. आणि ड्रोन शॉट तुम्हाला कसे वाटले कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हा छोटासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ कसा वाटला. चलो भेटूयात आता ऋत्वी नेक्स्ट व्लॉगमध्ये. आय थिंक आहे ना इथे मोनोपॉली आहे. सो हे बघा इथे कॅब्स उभे आहेत. तुम्हाला वर जाण्यासाठी या कॅब्सच वापराव्या लागतील. म्हणजे इथे येऊन तुम्ही हे बघा इथे मागे बस स्टॉपमध्ये बस आली आहे. सो तुम्ही बसने इथेच येऊ शकता आणि इथे उतरून परत तुम्हाला दुसरी कॅब करून जायचं आहे. म्हणजे 2-3 मिनटाचाच रस्ता आहे. पुढे बस वगैरे नाही जात आहे. आयडियली जायला पाहिजे होती, पण ठीक आहे. वाटेत असं एका गावामध्ये रस्त्यामध्ये हे दिसलं म्हणून इथे छान पिझ्झा मला वडापाव खातोय आणि चुलीवर बनवलेला आहे.